नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे कॉर्न कटलेट। खूप छान टेस्टी होतात, परफेक्ट टी टाइम स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणून पण आपण हे बनवू शकता। बाहेरनं छान क्रिस्पी होतात। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। 1 कप स्वीट कॉर्न घ्यायचे आहेत, मक्याचे दाणे कच्चेच आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि जाडसर वाटून घ्यायचे आहेत। पल्स मोडवर वाटायचे आहेत, म्हणजे एकदम बारीक वाटले जात नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत। 2 चमचे मक्याचे दाणे मी वेगळे काढून ठेवलेले आहेत। आता हे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि जे 2 चमचे दाणे वेगळे काढून ठेवले होते ते पण घालून घ्यायचे। आता याच्यामध्ये पाव कप किसलेला गाजर, पाव कप कापलेली शिमला मिरची, एक मीडियम साईजचा कापलेला कांदा आणि मुठभर कापलेली कोथिंबीर घालायची आहे। एक उकडलेला बटाटा मॅश करून घालायचा आहे। मोठा बटाटा घेतलेला आहे उकडलेला, मॅश करून घ्या किंवा किसून घेतला तरी चालेल। एक छोटा चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे। मीठ घालायचं चवीनुसार, पाव चमचा हळद पावडर घालायची आहे, लाल तिखट घालायचं आवडीनुसार, मी इथे पाव चमचा घातलेला आहे। पाव चमचा जिरेपूड आणि चाट मसाला घालायचा आहे। कटलेट छान क्रिस्पी व्हावे यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता याच्यामध्ये 1 कप ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत मी, थोडे करून घालायचं आपल्याला, जसं याच्यात मावेल असं। थोडासा लिंबाचा रस घालते मी, छान चटपटीत टेस्ट येते आणि कटलेटला। आणि आता उरलेले जे ब्रेड क्रम्स आहेत ते पण घालून व्यवस्थित कंबाईन करून घ्यायचे। हे बघा, हे मी इथे व्यवस्थित कंबाईन करून घेतलेलं आहे। याला बाइंडिंग छान आलेलं आहे। आता ज्या साईजचं आपल्याला कटलेट बनवायचं आहे त्यानुसार मिक्सचर घ्यायचं आहे आणि त्याचा असा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला टिक्कीचा शेप देऊन घ्यायचा आहे। आपल्याला हवं असेल तर कुकी कटरने पण वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून घेऊ शकता। हे बघा, इथे मी कटलेट बनवून घेतलेला आहे। प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे आणि याच प्रकारे बाकीचे कटलेट पण बनवून घ्यायचे। एका साईडला पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आपण हे कटलेट शॅलो फ्राय करून घेणार आहोत। आपण जर पार्टी स्टार्टर म्हणून बनवणार असाल तर हे आधीच करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि नंतर फ्राय करून घेऊ शकता। हे बघा, गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे। एका साईडने झाले एका पलटी करायचं आणि दुसऱ्या साईडने पण हलकेसे गोल्डन ब्राउन आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। खूप छान लागतात हे कटलेट, लहान मुलांना टिफिनवर सुद्धा देऊ शकता किंवा टी टाइम स्नॅक्स म्हणून पण बनवू शकता। हे बघा, दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, बाहेरनं छान क्रिस्पी झालेले आहेत। आता याच्यातलं तेल निथळवून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत आपण हे, म्हणजे एक्सेस ऑइल पण सोक होतं याच्यातलं। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। बाकीचे कटलेट पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायचे। याच प्रकारे मी बीटरूट कटलेटची रेसिपी पण चॅनलवरती अपलोड केलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथे आपण चेक करू शकता। तेही खूप छान लागतात चवीला। हे बघा, इथे मी फ्राय करून घेतलेले आहेत। मस्त गरमागरम कटलेट सॉस किंवा ग्रीन चटणी बरोबर सर्व करायचे, खूप छान लागतात। परफेक्ट टी टाइम स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणून आपण ही रेसिपी ट्राय करू शकता। हे बघा, इथे मी आपल्याला एक तोडून दाखवते। बाहेरनं छान क्रिस्पी झालेले आहेत, अजिबात तेलकट होत नाही, छान आतून सॉफ्ट होतात। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।